कसाईनुमा मौत. तर ही कसाईनुमा मौत त्याने या नूराला दिली. नूराच्या दोन्ही डोळ्यांमध्ये त्याने अगदी जवळून म्हणजे पॉईंट ब्लँक ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीने 2 गोळ्या झाडल्या होत्या. नंतर त्याच्या शरीरात जिथे छातीत म्हणा, जिथे हृदय असतं त्या हृदयाच्या ठिकाणी नेम धरून अगदी जवळून बंदूक ठेवून 7-8 गोळ्या झाडल्या आणि तो जागीच मेला नूरा. आता नूराचा मृतदेह दाऊदकडे पाठवण्याची व्यवस्था करायची होती. 3 दिवस नूरा गायब होता. दाऊदचे सगळे गुरगे शोधत होते आणि ज्या पद्धतीने हल्ला झाला होता कळलं की रेहमान बलोचने त्याला पळवलंय, अपहरण झालं. दाऊद निगोशिएशन करायला निघाला होता, पण त्यापूर्वीच 2 गाढवांच्या गाडीत या नूराचा मृतदेह टाकून तो दाऊदपर्यंत पोहोचवला गेला होता. दाऊद इब्राहिम जो पाकिस्तानचा सरगना मानला जातो आजही, किंवा तो पाकिस्तान चालवतोय, पाकिस्तानचं लष्कर चालवतोय, ISIला हँडल करतोय, त्याचा भाऊ नूरा, त्याला या रेहमान बलोचने अशी कसाईनुमा मौत दिली होती. मित्रांनो नमस्कार. धुरंधर पार्ट 2च्या निमित्तानं जे काही सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालंय आपल्या देशातलं, 2 तट पडलेत, म्हणजे जे धुरंधरला सपोर्ट करणारे आणि धुरंधरला विरोध करणारे. कुणी म्हणतंय की हे सगळं थोतांड आहे, या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत आणि एक प्रोपोगंडा आहे जो अजित डोभाल आणि नरेंद्र मोदी सरकार यांच्या जाहिरातबाजीसाठी चालवलेला हा एक प्रकारचा एक मोठा प्रयत्न आहे आणि त्यातून ते त्या सरकारची प्रतिमा कशी उजळेल हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला आहे. म्हणजे त्या सिनेमामध्ये नरेंद्र मोदींची शपथविधीची जी काही क्लिप दाखवली आहे ती, किंवा नोटबंदीचा कालखंड दाखवला आहे, आणि त्यात थेट दाऊद इब्राहिम हा जगातला टॉप 10 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांमधला एक आणि भारताचा नंबर 1चा शत्रू, तो स्वतः मरणासन्न अवस्थेत ज्या बेडवर झोपलेला आहे तिथून तो बोलतो. म्हणजे शत्रूच्या तोंडून जेव्हा एखाद्याबद्दल चर्चा होते की एक चायवालेने जीना हराम कर दिया आहे, तिथेच कुठेतरी ह्या सगळ्या चित्रपटाला एक प्रचारकी वळण लागतं किंवा एक प्रोपोगंडा होतो आणि तसं बोलायला वाव मिळतो विरोधकांना. आता जिथं या सिनेमात दाऊद इब्राहिम दिसतो आपल्याला, तिथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण धुरंधर पार्ट 1 जेव्हा येऊन गेला 3 महिन्यांपूर्वी, तेव्हा ते रेहमान बलोच, उझैर बलोच आणि ही सगळी जी गँग आहे त्या अंगानं हा सिनेमा सुरू झाला होता. रणवीर सिंगकडे पहिल्या भागात तेवढं लक्ष गेलं नसेल तेवढं त्या रेहमान बलोचच्या कॅरेक्टरमधल्या अक्षय खन्नानं बाजी मारली, भाव खाऊन गेला, हे आपण सगळं अनुभवलेलं आहे. त्या तुलनेत म्हणजे रेहमान बलोच, ज्याला रेहमान डकेतही म्हणायचे, आणि ती काय लियारी हे जे काही छोटंसं शहर आहे कराचीतलं, त्या शहरावर असलेलं अंडरवर्ल्डचं सावट किंवा त्यांचं राज्य गुन्हेगारी टोळ्यांचं, आणि त्यात हा रेहमान बलोच आणि त्याची जी गँग होती, मग रेहमान बलोच नंतर उझैर बलोच आला, हे सगळं आपण त्या पार्ट 1मध्ये वगैरे सगळं पाहिलं आहे. पार्ट 2मध्ये बऱ्यापैकी पुढचा कालखंड आहे तो दाखवला गेला आहे. आता तिथे कुठेच प्रत्यक्षात या सगळ्या सिनेमाचा आणि वास्तवाचा काही संबंध आहे का असं जर शोधायला गेलं तर कुठेच ते असं ते जस्सी उर्फ तो जो हमजा अली मजारी दाखवला आहे, भारतीय एजंट, असा कोणी एजंट लियारीमध्ये होता आणि त्याने मग लियारीच्या गुन्हेगारी जगतावर आपली पकड बसवली, हे कुठेच दिसत नाही आहे. म्हणजे तसं काही कुठे इतिहासात नोंद नाही आहे. मग दाऊद इब्राहिम हे पात्र जे बडेसाहबच्या रूपानं ह्या दुसऱ्या भागात आलं आहे, त्यामुळं या सगळ्या रेहमान बलोच, उझैर बलोच आणि इतर जी मंडळी आहेत, इलियास काश्मीरी आणि तो इद्रिस वगैरे, या सगळ्यांबद्दल आपण बोलणार आहोत. मी तुम्हाला म्हणालो होतो की आपण एक व्यक्तिरेखांवर आपण एक एपिसोड करायचं ठरवलं आहे. पण त्याआधी सगळ्यात मला बोलावंसं वाटतंय दाऊद आणि दाऊदचं जे काही कुटुंबीय जे इथून पळालं, ते आधी गेलं दुबईला, दुबई मार्गे ते पाकिस्तानात जाऊन सेटल झाले आणि त्यांना दुबई फार काळ रास आली नाही, कारण दुबई हे काही त्यांच्यासाठी तसं सुरक्षित असं शहर नव्हतं. त्यांना खरी पनाह जी मिळणार होती ती पाकिस्तानमध्येच मिळणार होती, कारण त्यांचे सगळे बोलविते धनी, ते जे काही पपेटियर होते, जे ह्या बोलक्या भावल्या नाचवत होते भारतातल्या, ते सगळे पाकिस्तानात बसले होते आणि ते सगळे ISIवाले होते. आता या ISIनं दाऊदला तिथं शरण दिली असं म्हणतात, पण खऱ्या अर्थानं दाऊदचं जे साम्राज्य आहे तिथलं, ते बघतात दाऊदच पाकिस्तान चालवतोय की काय अशी शंका
कोणाच्याही मनात येईल अशी परिस्थिती तिथे दिसते आपल्याला. कारण ISI असो, लष्कर असो, पाकिस्तानी राजकारणी असो, अगदी या रहमान डकेत किंवा उझैर बलोचसारखे जे काही गुंड होते तिकडचे अंडरवर्ल्डचे, त्यांनाही एक प्रकारे दाऊद इब्राहिम आणि त्याची जी फॅमिली, त्याची टोळी, त्याचं साम्राज्य यांच्यापासून असुरक्षिततेची भावना म्हणा किंवा टरकून राहावं लागत होतं. हा एक भारतीय मुसलमान जो पाकिस्तानात जाऊन आता सेटल झाला, तोच एक प्रकारे पाकिस्तान चालवतो आहे. त्या दाऊद इब्राहिमबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा त्याची जी फॅमिली त्याच्यासोबत गेली होती, त्याचे जे काही कुटुंबीय गेले होते, त्यातल्या एका फॅमिली मेंबरचा जो उल्लेख वारंवार आता होतो आहे तो म्हणजे दाऊदचा भाऊ, दाऊदचा मोठा भाऊ नूर उल हक इब्राहिम कासकर. त्याला नूरा म्हणायचे, नूरा कासकर. तर हा म्हणे दाऊदपेक्षाही थोडासा माथेफिरू टाईपचा खतरनाक वगैरे होता. पण त्याचं एक वेगळं अंग होतं की त्याला शेरोशायरी करणं, गाणी लिहिणं, हिंदी सिनेमात जशी गाणी असतात तशी यमक जुळवून गाणी लिहिणं याचा शौक होता. आणि कसं आहे की बॉलिवूडवर सगळं राज्य जे आहे ते या अंडरवर्ल्डवाल्यांचंच होतं, दाऊदचंच होतं. तर बॉलिवूडच्या कित्येक सिनेमांमध्ये या नूराची गाणी एका वेगळ्याच नावाने खपवली गेली होती. त्याचं नाव थेट दिलं गेलं नव्हतं, पण कोणाच्या तरी भलत्याच्याच नावानं नूराची कित्येक गाणी सिनेमामध्ये होती. त्यातली काही गाणी तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहेत. तर हा असा जो नूरा होता तो 1 एप्रिल 2009 साली बातमी आली की तो हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅकने गेला. म्हणजे त्याला सवय होती, तो दुपारी जेवला की 2 ते 5 वामकुक्षी घ्यायचा, म्हणजे एक झोप काढायचा. असाच एके दिवशी म्हणजे एप्रिल 2009मध्ये तो झोपला होता. 5 वाजता त्याला उठवायला त्याचे कुटुंबीय कोणीतरी गेलं, तर तो काय उठलाच नाही. आणि मग नंतर कळालं की झोपेतच त्याला हार्ट अटॅक आला आणि त्यात तो गेला. तर ही बातमी भारतात रीतसर आली. मी तुम्हाला ती बातमी दाखवतो, एका वेब पोर्टलवरती बातमी आहे. आणि या बातमीला आपण खरं मानून बसलो इतके दिवस. पण आता जेव्हा धुरंधरच्या निमित्तानं हा सगळा इतिहास ढवळला जातो आहे, खंगाळला जातो आहे, तेव्हा या नूराची जी काही मौत ज्याला म्हणू आपण, ज्याला नूराचं जे काही जे चॅप्टर आहे तो कसा संपला. कारण तो इक्बाल कासकर जो आहे तो तर भारतात आला आणि मग तो सरेंडर झाला, त्याला शिक्षाही झाली, मग तो जामिनावर सुटला, परत आत गेला, असं सगळं चालू आहे. पण नूराची जी कहाणी होती ना, की नूरा आणि अनीस हे 2 भाऊ दाऊदचे, हे दाऊदचा सगळा धंदा जो होता स्मगलिंगचा, अंमली पदार्थांचा आणि इतर सगळ्या गोष्टींचा, खंडणीचा, विशेषतः खंडणी मागण्यामध्ये नूराचा हात कोणी धरू शकत नव्हतं. आणि तो मग बॉलिवूडच्या काही प्रोड्युसर डायरेक्टरना फोन करायचा, काही ॲक्टर ॲक्ट्रेसना फोन करायचा. ह्या मंडळींना घाबरून आपलं हे जे बॉलिवूड होतं ना, ते दाऊदच्या दिमतीला तिकडे दुबईला हजर व्हायचं. शारजामध्ये मॅचेस व्हायच्या क्रिकेटच्या, त्या मॅचेस बघायला ह्या आपली अख्खी बॉलिवूडी मंडळी तिथे हजर असायची. आता त्यानंतर व्हायचं काय की दाऊद किंवा नूरा किंवा अनीस यांनी काही बॉलिवूडमधल्या हिरोईन्सवर बोट ठेवलेलं असायचं आणि ते संबंधितांकडून ते पोचवलेलं असायचं की ही माझी चॉईस आहे. आता शारजातल्या मॅचेस म्हणून हे सगळे तिकडे गेलेत किंवा दाऊदने एखादी पार्टी आयोजित केली आहे दुबईत, त्या पार्टीत सहभागी व्हायला गेलेत, हे एक निमित्त असायचं. खरं कारण तर असायचं की या दाऊद आणि दाऊदच्या सगळ्या ह्या खानावळीला, म्हणजे त्याच्या भावंडांना त्यांची खाज मिटवायची असायची. त्यांना बॉलिवूडमधल्या सिने नट्यांना उपभोगायचं असायचं, म्हणून हे सगळे कारनामे वरकरणी दाखवायला हे इव्हेंट्स केले जायचे. तर तुम्ही ते कित्येक अशा फोटोजमधून वगैरे पाहिलं आहे. आपण शारजाच्या मॅचेस बघायचो जेव्हा 80-86च्या दरम्यानच्या ज्या मॅचेस होत्या. शारजामध्ये रॉथमन्स कप झाला होता, शारजात एशिया कप झाला होता. या 1-2 मॅचेसमध्ये ही सगळी मंडळी आपली बॉलिवूडवाली तिथे दाऊदसोबत मॅच बघताना बघितलेली आपण. आता हा झाला एक विषय. हा नूरा जो होता ना, तो नूरा काय असा हार्ट अटॅक येऊन मेला नव्हता, तर नूराला मारलं गेलं होतं, नूराचा खून झाला होता. कारण नूरा ज्या पद्धतीनं फोनवर भारतात खंडण्या वसूल करायचा, काही लोकांना फोन करून घाबरवायचा. फैजाबाद आणि उत्तर प्रदेशमधून काही मुस्लिम तरुण जे यायचे मुंबईत, त्यांना 2-5 हजार रुपये, 50,000 रुपये
असे फुटकळ रकमेवर हायर केलं जायचं, त्यांना गावठी कट्टे दिले जायचे किंवा त्यांच्याकडे असायचे ते. वेळप्रसंगी त्यांना शस्त्र पुरवली जायची आणि मग कुणाच्या तरी घरावर गोळीबार कर किंवा कुणाला तरी 2 गोळ्या मार त्याच्या गाडीवर किंवा एखाद्याला मारूनच टाक, असं सगळं ठरायचं. आणि मग अशी दहशत पसरवल्यानंतर खंडणी इझिली वसूल केली जायची. ही जी काही मोडस ऑपरेंडी होती ती दाऊद गँग पाकिस्तानात बसून चालवत होतं. आणि हे सगळं चालू असताना हा नूरा मारला गेला. नूराबद्दल आपण काय ऐकलं की नूराला हार्ट अटॅक आला आणि नूरा त्यात मेला. नूराचं खरं काय झालं होतं ते आता धुरंधरच्या निमित्तानं बाहेर आलं आहे, तर तेवढंच सांगतो. आणि मला वाटतं रहमान बलोच, उझैर बलोच, इतर मंडळी यांच्याबद्दल बोलताना दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानातलं राजकारण, त्या राजकारणातला दाऊदचा जो असलेला स्टेक किंवा दाऊदचं स्थान हे आपण नाकारून पुढे जाऊ शकत नाही. धुरंधर 2मध्येही दाऊदचं महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, पण शेवटी काय हा सिनेमा आहे. खरं काय घडतं आहे किंवा काय घडलं आहे हे असं तंतोतंत कोणी तुम्हाला दाखवणार नाही. सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन थोडंसं त्याला लार्जर दॅन लाईफ करून हे सगळं दाखवलं जातं आहे. पण नूरा कसा मारला गेला हे आजच्या आपल्या एपिसोडचा हा गाभा आहे. हा नूरा ज्या पद्धतीनं इथं अरेरावी करायचा भारतात, फोन करून याला धमकाव त्याला धमकाव, तसंच तेही उद्योग तो पाकिस्तानात करू लागला. आता पाकिस्तान म्हणजे अख्ख्या पाकिस्तानामध्ये खंडणी वसूल करण्याजोगं कोणी एवढं श्रीमंत असणारे कोणी नव्हते. कारण तिथे उद्योगपती म्हणा किंवा बिझनेसमन म्हणा, फिल्म इंडस्ट्री त्यांची तर फारच फुटकळ होती, त्यांच्यात एवढं श्रीमंत कोणी नसायचं की ज्यांच्याकडे हा खंडणी मागेल. हे सगळ्यात गब्बर दाऊद फॅमिली. त्यानंतरही जर कोण श्रीमंत असतील, असे रॉयल असतील, तर ते होते पाकिस्तानी लष्करातले अधिकारी, ISIचे अधिकारी. ते जनरल मेजरपासून सगळ्या ग्रेडपर्यंतचे जे काही अधिकारी होते. कारण ही जी मंडळी होती ना ती अमेरिकेच्या त्या एडवर म्हणजे अमेरिकन मदतीवर पोचली जात होती. अमेरिकेकडून येणारं अनुदान जे होतं ते हे हापापाचा माल गपापा व्हायचा. काही शस्त्रास्त्र कंपन्यांशी यांच्या डील व्हायच्या. कारण जो महसूल जमा होतो पाकिस्तानात तो कसा, त्याचं बजेटिंग कसं केलं जायचं, तर सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास 70-75% जो खर्च आहे तो शस्त्र साठा आणि लष्करावर खर्च केला जायचा. कारण सतत भारताची भीती दाखवली जायची, हिंदुस्तान कभी भी अपने पे अटॅक कर सकता है. आणि ह्या फक्त 1-2 ओळींच्या भीतीमुळे तिथं त्यांना लष्कराला सामर्थ्यशाली बनवण्याचं ते एक कारण मिळालं होतं. आणि त्यातून मग त्या सगळ्या डील्स व्हायच्या, ते जे पैसे यायचे त्यातून हे सगळे गब्बर झालेले. आता हा जो क्लिफ्टन भाग जो आहे पाकिस्तानमधला, तिथं लष्करी कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे, तिथे लष्करी अधिकाऱ्यांची वसाहत आहे फार मोठी. भारतातल्या राजवाड्यांना तोंडात मारतील अशा आलिशान महल ज्यांना म्हणू शकतो अशा बंगल्यांमध्ये ही सगळी ISIवाली मंडळी राहतात. तिकडे गडगंज संपत्ती आहे. बंगले एवढे मोठे प्रचंड आहेत की तिथं आतमध्ये कित्येक एकर पसरलेल्या त्यांच्या बागा आहेत. त्या बागांमध्ये स्विमिंग पूल आहेत, प्रायव्हेट पूल्स आहेत, त्यांचं प्रायव्हेट हेलिपॅड आहे. असं सगळा तामझाम आहे या लोकांचा. आता ह्यांच्याकडे हा नूरा खंडणी मागू शकत नव्हता. हे उलटेच 2 गोळ्या ह्याच्याच पार्श्वभागात घातल्या असं त्यांनी. त्यांच्याच मेहरबानीने लोक तिकडे सेटल झाले होते. मग हा नूरा काय करत होता, तर नूरा तिथे काही व्यावसायिकांना हेरत होता की बऱ्यापैकी पैसा आहे, जागा आहे, जमीन आहे. अशीच मोठी जमीन कराची शहरामध्ये ज्या माणसाच्या नावावर होती अशा माणसाला नूराने फोन केला की तिची काही जमीन आहे ती मला हवी आहे. बरं हवी आहे तर तो माणूस डील करायला तयार झाला की बाबा बाजारभावाप्रमाणे एवढी किंमत आहे, ही दे मला आणि घेऊन जा. तर तेही नाही. समोरासमोर बसल्यानंतर त्या नूरानं तिथं आपली अवकात दाखवली, म्हणजे मी किती मोठा भाई आहे हे दाखवलं आणि मला सगळं फुकटात हवं आहे, काय बाकी समजायचं ते तू समज. आणि ते नाही म्हटल्यानंतर त्याला धमकावलं, मारहाण केली आणि तो निघून गेला. त्यानंतर नूराच्या माणसांचा त्या बिझनेसमनला सातत्यानं फोन यायला लागला, कधी सोडतोय जागा. आता हा जो काही बिझनेसमन होता तो गेला उझैर बलोचकडे, म्हणजे या रहमान बलोचच्या भावाकडे. उझैर बलोचशी त्याची जुनी ओळख होती. मग उझैर बलोच हे जे काही प्रकरण आहे ते रहमान बलोचच्या कानावर टाकलं. आणि रहमान बलोचचा खून होण्याच्या आधी, म्हणजे ज्या वर्षी 2009मध्येच त्याचा खून झाला,
त्याच्या आधी काही महिन्यांची गोष्ट आहे. हे सगळं प्रकरण घडत होतं जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आणि एप्रिलमध्ये नूराच्या मृत्यूची बातमी भारतात म्हणजे इंडियन मीडियात आली छापून की त्याला हार्ट अटॅक आला. मार्च-एप्रिलमध्ये नेमकं काय झालं होतं तर रेहमान बलोचने या नूराला त्याचा ताफा जो होता क्लिफ्टनच्या बाहेर पडल्यानंतर त्या वस्तीच्या बाहेर पडल्यानंतर कराची शहरातून एका ठिकाणी असे ते पोचत असताना 7-8 गाड्यांच्या ताफ्यात म्हणजे जिथे या दाऊद गँगमधले सगळे शूटर्स असताना त्या गाड्यांमध्ये त्यांच्यावर हल्ला करून या नूराला त्यांनी पळवला. नूराचं अपहरण झालं आणि त्याला घेऊन ते लियारीतच आले. तर लियारीत आल्यानंतर त्या नूराला रेहमान बलोचनं त्याची जी स्टाईल होती ना की रेहमान बलोच कसाईनुमा मौत, तर ही कसाईनुमा मौत त्याने या नूराला दिली. नूराच्या दोन्ही डोळ्यांमध्ये त्याने अगदी जवळून म्हणजे पॉईंट ब्लँक ज्याला म्हणतो आपण अशा पद्धतीने 2 गोळ्या झाडल्या होत्या. नंतर त्याच्या शरीरात जिथे छातीत म्हणा जिथे हृदय असतं त्या हृदयाच्या ठिकाणी नेम धरून अगदी जवळून बंदूक ठेवून 7-8 गोळ्या झाडल्या आणि तो जागीच मेला नूरा. आता नूराचा मृतदेह दाऊदकडे पाठवण्याची व्यवस्था करायची होती. 3 दिवस नूरा गायब होता. दाऊदचे सगळे गुरगे शोधत होते आणि ज्या पद्धतीने हल्ला झाला होता कळलं की रेहमान बलोचने त्याला पळवलं आहे, अपहरण झालं आहे. दाऊद निगोशिएशन करायला निघाला होता पण त्यापूर्वीच 2 गाढवं बैलगाडीसारखी जशी गाडी असते कार्ट असते त्याला बैल नाही लावले तर गाढव लावले. त्या गाढवांच्या गाडीत ह्या नूराचा मृतदेह टाकून तो दाऊदपर्यंत पोचवला गेला होता. दाऊद इब्राहिम जो पाकिस्तानचा सरगना मानला जातो आजही किंवा तो पाकिस्तान चालवतोय, पाकिस्तानचं लष्कर चालवतोय, ISIला हँडल करतोय, त्याचा भाऊ नूरा, त्याला या रेहमान बलोचने अशी कसाईनुमा मौत दिली होती आणि तो मृतदेह दाऊदपर्यंत पोहोचला. दाऊदचं आणि रेहमान बलोचचं तिथून जे काही वाकडं झालं आहे आणि त्याचे रिफर्केशन्स पुढे कसे कसे कुठे कुठे आले म्हणजे अगदी पुढे ज्या काही निवडणुका झाल्या या सगळ्या कालावधीत, या निवडणुका होण्यापूर्वी एक मोठी निवडणूक झाली. त्या निवडणुकीच्या दरम्यान एक मोठ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या राजकारण्याची तिथं हत्या झाली. अर्थात हे सगळं आडून सांगण्याची गरज नाही. बेनझीर भुत्तो त्या पाकिस्तानच्या प्रधानमंत्री होत्या, त्यांची एका सभेत हत्या करण्यात आली. म्हणजे जाहीर सभा, निवडणुकीची सभा होती आणि त्या भाषण करताना त्यांच्यावर हल्ला झाला, त्या तिथे संपल्या. पण त्याच्याच पुढे मागे या रेहमान बलोचची हत्या करण्यात आली होती आणि ती हत्या सिनेमात दाखवली आहे त्याप्रमाणे तिथे कुठेच बडेसाहेबचा अँगल नव्हता. दाऊदने त्यात पुढाकार घेतला आहे किंवा दाऊदने रेहमान बलोचला मारला असं दाखवलं नाही. पण त्यामागेही दाऊद होता, कारण दाऊदला आपल्या भावाचा बदला घ्यायचा होता नूराच्या हत्येचा. तर नूरा हा जो काही दाऊदचा भाऊ, मोठा भाऊ दाऊदपेक्षा, तो जो मारला गेला तो ह्या अशा पद्धतीने मारला गेला आहे. पण आपल्याकडे इंडियन मीडियामध्ये भारतीय प्रसारमाध्यमांनी ज्या पद्धतीने ही बातमी प्रसारित केली होती की त्याला हार्ट अटॅक आला आणि तो झोपेतच त्याचा मृत्यू झाला, त्याचा मी स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवला मगाशी. तर एप्रिल 2009ची ही घटना आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात नूराचा असा दर्दनाक पद्धतीनं अंत झालेला होता आणि तो केला होता रेहमान बलोचनं. आणि याच रेहमान बलोचबरोबर नूराच्या मृत्यूमुळे दाऊद इब्राहिमचं अगदी कट्टर वैर निर्माण झालं आणि मग दाऊदने पुढे जाऊन रेहमान बलोचला कसं संपवला याची एक स्टोरी आहे. ती स्टोरी अनीस अहमद जो दाऊदचा दुसरा भाऊ, तो मग पाकिस्तानात पळून आलेले दाऊदचे जे काही फंटर्स होते, म्हणजे अगदी छोटा शकीलपासून फहीम मचमच, जे लोक पुढे दाऊदची एक्स्टॉर्शनची जी काही लाईन होती ती लाईन चालवू लागले होते, त्यांच्याबद्दलही धुरंधरच्या निमित्तानं आपल्याला बोलायचं आहे. त्यामुळं दाऊद गँग आणि पाकिस्तानातल्या ह्या अंडरवर्ल्डवाल्यांची जी काही नावं आता ह्या सिनेमामुळे आपल्या समोर आली आहे, त्यांचं एकमेकांशी असलेलं जे काही आपसातलं युद्ध होतं, वैर होतं आणि त्या वैरामुळे अगदी हैराण परेशान झालेली ISI किंवा पाकिस्तानी लष्कर यांनी एकेकाळी असाही निर्णय घेतला होता की एकतर दाऊदला तरी ठेवा नाहीतर यांना तरी ठेवा.
म्हणजे अशी परिस्थिती तिकडे निर्माण झाली होती. या सगळ्यांवर आपण बोलणार आहोत, एक एक व्यक्तिरेखा उलगडणार आहोत. पण हा जो एक छोटासा पैलू होता या सगळ्या, पाकिस्तान, कराची आणि कराचीतलं लियारी नावाचं शहर, या सगळ्या गोष्टींमध्ये जे आपल्याला इंडियन कनेक्शन जे दिसतं आहे, जे मुंबईतलं कनेक्शन आहे, म्हणजे दाऊद इब्राहिमची पूर्ण फॅमिली, आणि दाऊद इथून पळून गेल्यानंतर पाकिस्तानात काय काय सहन करत होता, आता जो ज्या पद्धतीने दाखवलं आहे रुग्णशय्येवर, तो तसाच आहे का, किंवा तो यापूर्वीच गचकला आहे पण तो जिवंत असल्याचा भास निर्माण केला जातो. नेमकं काय म्हणजे दाऊद हट्टाकट्टा आहे की बेडरिडन आहे की यापूर्वीच मेला आहे, यावरही बऱ्याच गोष्टी धुरंधरच्या निमित्तानं बाहेर येत आहेत, त्यावरही आपण बोलणार आहोत. तुर्तास मी इथेच थांबतो. ही थोडीशी लांबलेली जी काही स्टोरी होती नूराबद्दल, नूरा जो हिंदी सिनेमातली गाणी लिहायचा, शेरोशायरी करायचा, त्याचबरोबर तो या सगळ्या निर्मात्या निर्देशकांना वगैरे आणि हिरो हिरोईन्सना फोन करून त्रासही द्यायचा खंडणीसाठी आणि इतर गोष्टींसाठी. हिरो हिरोईन्सना कशासाठी ते तुम्हाला मगाशी मी सांगितलं. तर अशा या नूराचा अंत झाला आणि तो रहमान बलोचच्या हस्ते झाला आहे. हे एक कनेक्शन आहे धुरंधरचं दाऊद इब्राहिमच्या गँगशी. तेवढंच सांगायचं होतं. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.